जो सेकंड प्रॉब्लेम आहे आपला फायनल अकाउंटचा, त्याच्यामध्ये जे चेंजेस आहेत इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे ते आपण चेंजेस करून घेऊ. कंपनीज फायनल अकाउंटचा सेकंड प्रॉब्लेम ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. हा प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे, आपण हा ऑलरेडी सोडवलेला आहे. फक्त जे चेंजेस आहेत तेवढे चेंजेस आपण इथे करतोय. चेंजेस करण्यासाठी अगोदर तुमच्या ज्या शॉर्ट नोट आहेत, जे आपण तयार केलेल्या असतात नोट्स, तिकडे या. आपण आधी नोटमध्ये चेंजेस करून घेऊ. नोटचे नंबरिंग, त्यानंतर काही समजा बिल्स रिसिवेबल असेल किंवा एक प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस वगैरे रिटर्न ऑफ असतील तर त्याचे ॲडजस्टमेंट आहेत त्याचे चेंजेस अगोदर करून घेऊ. बघा, तुमची जी टँजिबल ॲसेटची नोट होती त्या नोटचं नाव चेंज करून प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट करून घ्या आणि नोट नंबर 1 लिहा. बाकी काही चेंजेस नाही त्या नोटमध्ये. नोटची पोस्टिंग टोटल आहे तसेच आहे, फक्त नाव चेंज करा. टँजिबल ॲसेटची नोट जी होती दुसऱ्या प्रॉब्लेमची, तिचा नंबरिंग चेंज करा, 1 नंबर टाका तिला आणि प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट असं नाव द्या. त्यानंतर अदर नॉन करंट ॲसेटची जी नोट होती तिला 2 नंबर टाका, नोट नंबर 2. बाकी काही चेंजेस नाहीये, टोटल पोस्टिंग आहे तशीच आहे. त्यानंतर ट्रेड रिसिवेबलची जी नोट होती त्या ट्रेड रिसिवेबलच्या नोटला नोट नंबर 3 करा. नोट नंबर 3 करा आणि प्रॉब्लेममध्ये बिल्स रिसिवेबल जर असतील आणि तुम्ही अगोदर बिल्स रिसिवेबल तिथे पोस्टिंग केलेले असतील तर ते तिथून कॅन्सल करा. बिल्स रिसिवेबल होते ते कॅन्सल करा तिथून आणि ते आपण पुढच्या नोटमध्ये घेणार आहोत. ते आपण पुढच्या नोटमध्ये घेणार आहोत. बिल्स रिसिवेबल तिथून कॅन्सल करा, नोटची टोटल बदला. डेटर्स, अनरेकॉर्डेड सेल्स वगैरे ते आहे तसेच राहतील, त्यात काही चेंजेस नाही. बिल्स रिसिवेबल तिथून कॅन्सल करा, काट मारा त्यावर अमाऊंटवर आणि रिसिवेबलवर आणि टोटल चेंज करा. टोटल 85,000 घ्या. त्यानंतर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटचा फक्त नंबर चेंज करा. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटचा नंबर चेंज करा, 4 नंबर टाका. बाकी टोटल वगैरे आहे तशीच आहे, पोस्टिंग आहे तशाच आहेत, त्यात काही बदल नाहीये. त्यानंतर शॉर्ट लोन जे आहे, शॉर्ट टर्म लोन, तर त्याची आपण नोट घेतलेली नसेल कदाचित, तर ती नोट घ्या, 5 नंबरची नोट. त्यामध्ये आपण बिल्स रिसिवेबल पोस्टिंग करणार आहोत 12,000 रुपये. बिल्स रिसिवेबल पोस्टिंग करा 12,000 रुपये. त्यानंतर प्रीपेड ऑफिस एक्सपेन्सेस होते 700 रुपये, ते घ्या ॲडजस्टमेंट मधले आणि नोटची बेरीज करा 12,700 रुपये. ही नोट आपण अगोदर घेतलेली नाहीये, ही ॲडिशनल नोट आहे. कारण की बिल्स रिसिवेबल आपण आता ट्रेड रिसिवेबल मध्ये नाही घेणार आहोत, तर लोन मध्ये घेणार आहोत. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल, जिथे तुम्ही शेअर कॅपिटल लिहिलेले नुसतं त्याच्या पुढे इक्विटी शब्द टाका आणि नोट नंबर 6 करा. अमाऊंट आहे तशाच आहे, त्यात काही चेंजेस नाहीये. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लसच्या नोटला नाव द्या अदर इक्विटी. रिझर्व्ह अँड सरप्लसला काट मारा, अदर इक्विटी नाव द्या आणि नोट नंबर 7. बाकी काही चेंजेस नाहीये, फक्त नोटचं नाव बदललं आणि नोटचा नंबर बदललेला आहे. नोटची बेरीज पण आहे तशीच आहे 96,200 रुपये, त्यात पण काही बदल झालेला नाही. त्यानंतर नोट नंबर 8 अदर करंट लायबिलिटीज.
फक्त नंबरिंग चेंज झालं, पोस्टिंग वगैरे आहे तसंच आहे. यामध्ये डिबेंचर इंटरेस्ट जर अगोदरचा असेल तुमचा तर त्यावर काट मारा. मी चेक करते प्रॉब्लेम मध्ये डिबेंचर इंटरेस्टची ऍडजस्टमेंट आहे का बघूया. डिबेंचरच नाहीये, त्यामुळे नोटमध्ये काही बदल नाहीये, फक्त नोटचा नंबर चेंज करा. बेरीज पोस्टिंग आहे तशाच आहे. त्यानंतर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन नोट नंबर चेंज करा. पोस्टिंग आहे तशाच आहे, फक्त नोट नंबर चेंज होतोय. 9 करा. शॉर्ट टर्मला कंस करून टाका, कारण त्या प्रोव्हिजन्स आहेत त्यात पण 2 आहेत, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. आपण ऑलरेडी पहिलं नाव जे होतं जुनं ते शॉर्ट टर्म प्रोव्हिजन असं होतं, नवीन नाव प्रोव्हिजन आहे पण कंसात शॉर्ट टर्म लिहावं लागतं. त्यानंतर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची नोट तिला 10 नंबर करून घ्या. नोट आहे तशीच आहे, फक्त नंबरिंग चेंज झालं, 10 नंबर केला. एम्प्लॉय बेनिफिटच्या नोटचा नंबर चेंज करा, 11 करून घ्या. बाकी पोस्टिंग आहे तशाच आहेत, त्यात काही चेंज झालेला नाही. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसचा नोट नंबर 12 करून घ्या. आणि त्यामध्ये जर रिटर्न ऑफची ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट दिलेला असेल तर तो तिथून आपल्याला कॅन्सल करावा लागेल. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ होते तो तिथून आपण कॅन्सल करणार आहोत. त्याचं पोस्टिंग आपण अदर एक्सपेन्सेसला दाखवणार आहोत, त्यामुळे तो तिथून कॅन्सल करा. काट मारा त्यावर, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ काट मारा आणि तो आपण पुढच्या नोटमध्ये घेणार आहोत अदर एक्सपेन्सेसच्या. नोटची बेरीज चेंज करून घ्या, 25,000 करा नोटची बेरीज डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसच्या. त्यानंतर अदर एक्सपेन्सेस मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफचा ऍडिशनल आयटम टाकून घ्या आणि बेरीज चेंज करायची आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ 4,000 रुपये अदर एक्सपेन्सेस मध्ये घ्या. नोट नंबर पण चेंज झालाय, अदर एक्सपेन्सेसचा 13 झालेला आहे आणि नोटची बेरीज आलेली आहे 13,100 रुपये. आपण प्रॉब्लेम नंबर जो 2 होता फायनल अकाउंटचा त्याच्या नोट्सच्या नाव त्यानंतर नंबरिंग चेंज केलं आणि काही नोटच्या बेरजा बदललेल्या होत्या आणि पोस्टिंग. तर पोस्टिंग कोणत्या बदलल्या होत्या तर बिल्स रिसिवेबल जे होते ते आपण ट्रेड रिसिवेबल मधून कॅन्सल केले, त्याचं पोस्टिंग लोन मध्ये दाखवले, त्याची सेपरेट नोट घेतलेली. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ जे आहेत ते आपण डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मधून काढले आणि अदर एक्सपेन्सेस मध्ये दाखवले, त्यामुळे डेप्रिसिएशनच्या नोटची बेरीज बदलली, अदर एक्सपेन्सेसच्या नोटची बेरीज बदलली, ती आता 13,100 झालेली आहे आणि डेप्रिसिएशनच्या नोटची बेरीज 25,000 झाली. नोटच्या चेंजेस झालेल्या आहेत. आता स्टेटमेंटकडे या. स्टेटमेंटमध्ये प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर नोट नंबर 1 टाका, अमाऊंट मध्ये 2,03,000. त्यानंतर गुडविल जे आहे, एक मिनिट, इन्व्हेस्टमेंट समोर 25,000 रुपये लिहा, नोट नंबर नाहीये त्याला. इन्व्हेस्टमेंट समोर 25,000 लिहा. त्यानंतर अदर नॉन करंट ऍसेट समोर नोट नंबर 2 अमाऊंट मध्ये 4,000. इन्व्हेंटरी समोर 80,000 रुपये. ट्रेड रिसिवेबल समोर नोट नंबर 3 अमाऊंट मध्ये 85,000. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर नोट नंबर 4 अमाऊंट मध्ये 1,25,100. त्यानंतर लोन पुढे नोट नंबर 5 अमाऊंट मध्ये 12,700 रुपये. अमाऊंट मध्ये 12,700 रुपये. आणि ऍसेट साइडची बेरीज 5,34,800
800 रुपये, 5,34,800 रुपये. आता लायबिलिटी साइड, इक्विटी शेअर कॅपिटल समोर नोट नंबर 5 अमाऊंट मध्ये 3,50,000. अदर इक्विटी समोर नोट नंबर 6 अमाऊंट मध्ये 96,200. 96,200. त्यानंतर बॉरोइंग्स, लॉंग टर्म बॉरोइंग समोर काहीच नाहीये. पुढच्या कुठल्याही नॉन करंट लायबिलिटी समोर कोणतीही अमाऊंट नाहीये, फक्त इक्विटी शेअर कॅपिटल आणि अदर इक्विटी समोर अमाऊंट आहे. त्यानंतर या करंट लायबिलिटीज मध्ये, ट्रेड पेएबल समोर 43,000 रुपये. अदर करंट लायबिलिटीज समोर नोट नंबर 7 अमाऊंट मध्ये 2,600 रुपये. प्रोव्हिजन समोर नोट नंबर 8 अमाऊंट मध्ये 43,000 रुपये. आणि लायबिलिटी साइडची बेरीज करा. लायबिलिटी साइडची बेरीज दाखवा, 5,34,800 रुपये. आता प्रॉफिट अँड लॉसचं जे स्टेटमेंट आहे त्यात फक्त नोटचे नंबरिंग चेंज झालेत आणि अदर एक्सपेन्सेस आणि डेप्रिसिएशनची अमाऊंट चेंज झालेली आहे. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन समोर नोट नंबर 9 अमाऊंट मध्ये 4,35,000 आहे तसेच आहे. बाकी काहीच चेंजेस करू नका, फक्त नोट नंबर 9 करून घ्या. कुठलेही अमाऊंट चेंज करू नका, फक्त नोट नंबर चेंज करा. डिप्रिसिएशन आणि अदर एक्सपेन्सेस त्या दोनच्याच अमाऊंट फक्त चेंज करायचे आहेत आपल्याला. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेसचा नोट नंबर चेंज करा, 10 करून घ्या. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसचा नोट नंबर 11 आणि अमाऊंट पण चेंज करा, 25,000 रुपये करा. अदर एक्सपेन्सेसचा नोट नंबर 12 करा आणि अमाऊंट चेंज करा, 13,100 येईल. बाकीच्या कुठल्याही अमाऊंट मध्ये बदल नाही, कुठेही बदल करायचा नाही. इथे आपला दुसऱ्या प्रॉब्लेमचे चेंजेस कंप्लीट झालेले आहेत. आता तिसरा प्रॉब्लेम पहा. तिसऱ्या प्रॉब्लेमचे चेंजेस जे तुम्हाला मी काल पीडीएफ करून पाठवलेले ऑलरेडी, आता फक्त दाखवून देते. तिसऱ्या प्रॉब्लेमचे चेंजेस. प्रॉब्लेम नंबर 3, ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. आधी आपण प्रॉब्लेम मध्ये जे आयटम आहेत आलेले, ज्याचं पोस्टिंग बदलतंय त्यातला बिल्स रिसिवेबल आलेला आहे. डिबेंचर्स आहेत, डिबेंचर इंटरेस्ट आहे का बघू आपण. हा आहे, डिबेंचरचं इंटरेस्ट आहे, त्यामुळे आपली अदर करंट लायबिलिटीजची नोटमध्ये चेंज होईल. त्यानंतर ट्रेड रिसिवेबलच्या नोटमध्ये चेंज होईल. अदर करंट लायबिलिटीज मध्ये आपण जे इंटरेस्ट दाखवलेलं असणार आहे डिबेंचरचं, ते आपण डिबेंचर मध्ये दाखवणार आहे. डिबेंचरची आपल्याला एक्स्ट्रा एक नोट घ्यावी लागेल आणि लोनची पण एक नोट घ्यावी लागेल. 2 नोट आपल्या आता वाढणार आहेत. आधी आपण नोटचे चेंजेस पाहू. टँजिबल ॲसेटची जी नोट आहे तिचं नंबरिंग आणि नाव बदला. तिचा नंबर 1 करा आणि नाव प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट करा. बाकी कोणताही बदल नाही टँजिबल ॲसेटच्या नोटमध्ये. पोस्टिंग बेरीज आहे तशीच आहे, त्यात कुठलाही बदल करू नका. फक्त नंबर बदला आणि नाव बदला. त्यानंतर ट्रेड रिसिवेबलची जी नोट आहे तिला 2 नंबर करा. त्यामध्ये जे बिल्स रिसिवेबलचं पोस्टिंग आपण केलेलं आहे ते कॅन्सल करा, खोडा. आणि नोटची बेरीज पण बदलेल. बेरीज येते 79,040. 79,040. एक नोट आपल्याला ॲडिशनल घ्यायची आहे जी आपण आधी घेतलेली नाहीये, ती म्हणजे लोनची नोट कंसात शॉर्ट टर्म. त्यामध्ये आपण बिल्स रिसिवेबल दाखवणार आहोत. जे आपण इकडनं खोडलेत ते बिल्स रिसिवेबल इथे दाखवायचे 54,400 रुपये. आणि प्रीपेड इन्शुरन्सचा जो ऍडजस्टमेंट मधला इफेक्ट आहे तो आपण इथे घेतोय 1,600 रुपये. प्रीपेड इन्शुरन्स
1,600 रुपये. बेरीज करा नोटची. नोटची बेरीज येईल 56,000 रुपये. ही ॲडिशनल नोट आहे, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण घेतलेली नाहीये. आपण प्रीपेड इन्शुरन्स डायरेक्ट पोस्टिंग केला होता शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस समोर, पण आता त्याची नोट घ्यावी लागेल कारण की बिल्स रिसिवेबल पण आलेले आहेत. ही नोट लिहून घ्या. नोट नंबर 3, लोन कंसात शॉर्ट टर्म, त्याला 2 आयटम पोस्टिंग होतील, बिल्स रिसिवेबल आणि प्रीपेड इन्शुरन्स, बेरीज 56,000. त्यानंतर अदर करंट ॲसेटची जी नोट आहे तिला नंबरिंग 4 करा. त्यामध्ये बाकी कोणताही बदल नाहीये. त्यामध्ये आपण इंटरेस्ट दाखवलेले गव्हर्नमेंट बॉन्डचं 2,000 रुपये ते आहे तसंच आहे, त्यात काही बदल नाही. फक्त नंबरिंग चेंज करा. त्यानंतर शेअर कॅपिटलची जी नोट आहे तिला 1 नंबर टाकलेला होता आपण, तो 5 करा आणि पुढे इक्विटी शब्द लिहा. बाकी कोणताही बदल नाही, आहे तशीच आहे नोट, फक्त नंबरिंग चेंज करा आणि नावामध्ये इक्विटी शब्द टाका. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लसच्या नोटचं नाव अदर इक्विटी करा, नंबरिंग 6 करा. बाकी टोटलमध्ये आणि पोस्टिंगमध्ये कुठलाही बदल नाही. टोटल 85,200 रुपये येते, ती आहे तशीच आहे, फक्त नोटचा नंबर बदललाय आपण आणि नाव बदललंय. आता ही जी नोट आहे बॉरोइंगची, ही ॲडिशनल नोट आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये जेव्हा आपण सोल्युशन घेतलंय ह्याच प्रॉब्लेमचं कंपनी ॲक्ट प्रमाणे, तर त्यामध्ये आपण ही नोट नाही घेतलेली कारण डिबेंचरचं पोस्टिंग आपण डायरेक्ट करायचो, पण आता इंटरेस्ट त्यामध्ये ॲड करावं लागेल म्हणून सेपरेट नोट घ्या. नोट नंबर 7, बॉरोइंग्स कंसात लॉंग टर्म, 6% डिबेंचर इनरला घ्या 4 lakhs. ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर 6% ऑन 4 lakhs. कॅल्क्युलेशन करून 24,000 रुपये. आउटरला 4,24,000. नोटची बेरीज 4,24,000. ॲडिशनल नोट आहे ही, तुमच्या आधीच्या नोटमध्ये नाहीये, ॲडिशनल नोट आहे, लिहून घ्या. त्यानंतर अदर करंट लायबिलिटीजच्या नोटमध्ये चेंज होतोय, नंबरिंग चेंज होतंय आणि नोटमध्ये आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट दाखवलं होतं डिबेंचरचं, ते कॅन्सल करा. नोटची बेरीज पण बदलेल, बेरीज येते 8,400 रुपये. अदर करंट लायबिलिटीजच्या नोटचा नंबर बदला. त्यानंतर आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट आपण अगोदर पोस्टिंग केलेलं होतं ते कॅन्सल करा आणि नोटची बेरीज 8,400 रुपये. त्यानंतर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनचं फक्त नंबरिंग चेंज करा, त्यात काही बदल नाहीये, 9 नंबर करून घ्या. परचेसेसच्या नोटला फक्त नंबर चेंज करा, 10 नंबर टाका. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसच्या नोटचा पण फक्त नंबर चेंज करा, 11 नंबर टाका. डेप्रिसिएशन अँड ॲमॉर्टायझेशनच्या नोटचा नंबर 12 करा. ॲडजस्टमेंटमध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफची ॲडजस्टमेंट आहे का चेक करू. नाहीये, म्हणजे नोटची फक्त नंबरिंग चेंज झाले, डेप्रिसिएशनच्या अमाऊंटमध्ये कोणताही बदल नाही. आहे तशीच आहे अमाऊंट, 42,240 रुपये टोटल, फक्त नंबरिंग चेंज करा. त्यानंतर अदर एक्सपेन्सेसच्या नोटचं नंबरिंग चेंज करा, 13 करून घ्या. बेरीज वगैरे आहे तशीच आहे, त्यात कोणताही बदल झालेला नाही. मग या प्रॉब्लेममध्ये आपण फक्त बिल्स रिसिवेबलचं पोस्टिंग चेंज केलं. त्यानंतर आउटस्टँडिंग इंटरेस्ट होतं
डिबेंचरवरचं, त्याचं पोस्टिंग चेंज केलं आणि 2 ॲडिशनल नोट घेतल्या. एक लोनची नोट आपली ॲडिशनल आली आणि एक डिबेंचरची जी आहे लॉंग टर्म लोनची बॉरिंगची ती एक नोट एक्स्ट्रा आली. एक शॉर्ट टर्मची आली लोनची आणि एक बॉरिंग्स लॉंग टर्म, ह्या 2 नोट एक्स्ट्रा आल्या. आता स्टेटमेंटकडे या. स्टेटमेंट बॅलन्स शीट पासून सुरुवात करू आपण. बॅलन्स शीटला प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर नोट नंबर 1 अमाऊंट मध्ये 10,44,160 रुपये. गुडविल समोर 60,000. इन्व्हेस्टमेंट समोर 39,520 रुपये. इन्व्हेस्टमेंट समोर 39,520 रुपये. त्यानंतर करंट ॲसेटमध्ये इन्व्हेंटरीज आहेत, त्याआधी नॉन करंट ॲसेट समोर 19,600 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचे. इन्व्हेंटरीज समोर 1,76,800. ट्रेड रिसिवेबल समोर नोट नंबर 2 अमाऊंटमध्ये 79,040. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर 8,000. लोन समोर नोट नंबर 3 अमाऊंटमध्ये 56,000 आणि अदर करंट ॲसेट समोर नोट नंबर 4 अमाऊंटमध्ये 2,000. टॅली टोटल 14,85,120 रुपये. टॅली टोटल आहे तशीच आहे. त्यानंतर इक्विटी अँड लायबिलिटी साइड इक्विटी शेअर कॅपिटल समोर नोट नंबर 5. अदर इक्विटी समोर नोट नंबर 6. इक्विटी कॅपिटल 8 लाख, अदर इक्विटी 85,200. बॉरिंग समोर नोट नंबर 7 अमाऊंटमध्ये 4,24,000. त्यानंतर करंट लायबिलिटीज मधलं जे बॉरिंग्स आहे शॉर्ट टर्म बॉरिंग्स त्यासमोर 44,720 रुपये. ट्रेड पेएबल समोर 1,22,400 रुपये आणि अदर करंट लायबिलिटीज समोर नोट नंबर 8 अमाऊंटमध्ये 8,400 रुपये. टॅली टोटल 14,85,120 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटमध्ये फक्त नंबरिंग चेंज करायचे, बाकी काही चेंजेस नाहीये. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनला नोट नंबर 9 करा. परचेसेसला नोट नंबर 10 करा. एम्प्लॉई बेनिफिटला नोट नंबर 11 करा. त्यानंतर डेप्रिसिएशनला नोट नंबर 12 करा आणि अदर एक्सपेन्सेसला नोट नंबर 13 करा. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला फक्त नोट नंबर मध्ये चेंज आहे, बाकी कुठलीही अमाऊंट चेंज झालेली नाही. इथे आपले जो तिसरा प्रॉब्लेम आहे फायनल अकाउंटचा, त्याचे चेंजेस जे होते ते कंप्लीट झालेले आहे. आता चौथा प्रॉब्लेम पहा, फायनल अकाउंटचा चौथा प्रॉब्लेम. त्यामध्ये जे चेंजेस आहेत ते आपण पाहू. फायनल अकाउंटचा चौथा प्रॉब्लेम, त्यामध्ये ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड जे चेंजेस झालेले आहेत, अगोदर आपण तो सोडवलेला आहे, व्हर्टिकल फॉर्म मध्येच आहे कंपनी ॲक्ट 2013 नुसार, पण त्यामध्ये आता इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार जे चेंजेस झालेत ते आपण चेंजेस करून घेतोय. फायनल अकाउंटचा चौथा प्रॉब्लेम. आधी आपण चेक करू बिल्स रिसिवेबल आहेत का, तर आहेत, म्हणजे आपल्या ट्रेड रिसिवेबलच्या नोटमध्ये चेंज होणार आहे. त्यानंतर डिबेंचर्स आहेत, पण डिबेंचर्सवर इंटरेस्ट आहे का ते चेक करू. आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर यामध्ये रिटर्न ऑफची ॲडजस्टमेंट आहे का ते चेक करू.
ऍडजस्टमेंट पहा. ऍडजस्टमेंटमध्ये इंटरेस्टची ऍडजस्टमेंट आहे डिबेंचरवर, त्यामुळे आपली अदर करंट लायबिलिटीची जी नोट आहे ती चेंज होईल. त्यानंतर ट्रेड रिसिवेबलची नोट चेंज होईल, कारण बिल्स रिसिवेबल आहेत त्यामुळे ती नोट चेंज होईल. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स आहे, त्यामुळे आपल्याला लोन, शॉर्ट टर्म लोनची नोट घ्यावी लागेल, एक्स्ट्राची नोट येईल ती. डिबेंचरची पण आपली जी नोट आहे बॉरोइंगची लॉंग टर्मची ती एक्स्ट्राची नोट येईल, म्हणजे 2 नोट आपल्याला एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत. मग आपण आधी नोटमध्ये चेंजेस करून घेऊ. आधी आपण नोट पाहू आणि नोटच्या चेंजेस करून घेऊ. बघा, जी तुमची टँजिबल ॲसेटची नोट आहे तिचा नंबर 1 करा आणि तिचं नाव चेंज करा प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. बाकी पोस्टिंगमध्ये कोणताही बदल नाहीये, तुमचे पोस्टिंग आहे तसेच आहे. नोटची बेरीज सुद्धा आहे तशीच आहे, तिच्यामध्ये पण काही चेंज नाही, फक्त नंबर चेंज करा, नाव चेंज करा. त्यानंतर नॉन करंट इन्व्हेस्टमेंटची नोट नंबर चेंज करा. बाकी पोस्टिंग आहे तशीच आहे, अमाऊंट आहे तशाच आहेत, त्यामध्ये कोणताही बदल नाही. त्यानंतर ट्रेड रिसिवेबलच्या नोटमध्ये आता नंबरिंग पण बदलते, अमाऊंट पण बदलते. ट्रेड रिसिवेबलच्या नोटमध्ये तुम्ही आधी बिल्स रिसिवेबल पोस्टिंग केलेले आहेत ते तिथून कॅन्सल करा, ते आपल्याला पुढच्या नोटला घ्यायच्या आहेत लोनच्या. बाकी आरडी वगैरे आहे तसंच आहे, त्यात काही बदल नाही. नोटची बेरीज बदला, बेरीज येते 79,800 रुपये. नोटचा नंबर चेंज झाला, 3 झाला आणि नोटची बेरीज बदललेली आहे 79,800 रुपये. त्यानंतर एक्स्ट्राची नोट घ्या, लोनची नोट नंबर 4, लोन कंसात शॉर्ट टर्म, त्यामध्ये बिल्स रिसिवेबल पोस्टिंग करा आणि प्रीपेड इन्शुरन्स जो ऍडजस्टमेंटमध्ये दिलेला होता 1,800 रुपये तो पोस्टिंग करा. नोटची बेरीज 51,800 रुपये. नोटची बेरीज 51,800 रुपये. ही एक्स्ट्राची नोट आहे, अगोदरच्या सोल्युशनमध्ये आपण नाही घेतलेली, ती लिहून घ्या. पुढची नोट बघा, 5 नंबरची नोट इक्विटी शेअर कॅपिटल, तिचं नाव बदलायचंय, म्हणजे शेअर कॅपिटल होतं त्याच्या पुढे इक्विटी शब्द टाकायचा, नंबर चेंज करायचा. बाकी काही बदल नाहीये, टोटल सर्व आहे तसंच आहे, त्यात काही बदल नाही, बदल काहीच नाही करायचा, आहे तसंच ठेवा, फक्त नंबरिंग आणि नावामध्ये थोडा बदल आहे. त्यानंतर नोट नंबर 6, रिझर्व्ह अँड सरप्लसच्या ऐवजी तुम्ही आता अदर इक्विटी नाव द्या आणि नंबरिंग चेंज करा, 2 असेल तो 6 करून घ्या. बाकी पोस्टिंग टोटल आहे तशीच आहे, त्यामध्ये बदल नाही. त्यानंतर नोट नंबर 7 ही ॲडिशनल नोट आहे आपली बॉरोइंगची कंसात लॉंग टर्म, त्यामध्ये 6% डिबेंचर घ्या 3,42,000 आणि आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट जे आपण अदर करंट लायबिलिटीजला दाखवलेले ते आता इथे ॲड करून घ्या. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर कंसामध्ये 6% ऑन 3,42,000 ॲड करा 20,520 रुपये, ॲड करून आउटरला 3,62,520, नोटची टोटल पण 3,62,520 रुपये. ही ॲडिशनल नोट आहे. एक्स्ट्रा नोट घेतली आपण ही 7 नंबरची बॉरोइंगची, त्यामध्ये डिबेंचर पोस्टिंग केले आणि इंटरेस्ट ॲड केले, त्यामध्ये नोटची बेरीज बदलली नाही, नवीनच नोट आहे ही.
त्यानंतर अदर करंट लायबिलिटीजच्या नोटमधून तुमचं जे इंटरेस्ट होतं आउटस्टँडिंग डिबेंचरचं ते कॅन्सल करा, काट मारा त्यावर आणि नोटची बेरीज बदला, नोटचा नंबर बदला. नंबर 8 करा आणि बेरीज 2,700 रुपये. 2,700 रुपये. त्यानंतर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनचा फक्त नोट नंबर चेंज करा, 9 करा. परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेडचा नोट नंबर 10 करा. बाकी काही बदल नाहीये. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफची जर ऍडजस्टमेंट असेल तर तिचं आपण पोस्टिंग केलेलं असेल तर ते कॅन्सल करावं लागेल. रिटर्न ऑफची ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे डेप्रिसिएशनचं फक्त आपल्याला नोट नंबर चेंज करावा लागेल. फक्त नंबर चेंज करा, 11 करा. बाकी पोस्टिंग आणि बेरीज आहे तशीच आहे. नोट नंबर 12 अदर एक्सपेन्सेसचा नंबर चेंज करा. पोस्टिंग आणि बेरीज आहे तशीच आहे, त्यामध्ये कोणताही चेंज नाही. आता स्टेटमेंटकडे या बॅलन्स शीटच्या. त्यामध्ये प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर नोट नंबर 1 अमाऊंटमध्ये 6,59,750 रुपये. गुडविल समोर 58,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट समोर नोट नंबर 2 अमाऊंटमध्ये 40,000 रुपये. 40,000 रुपये. त्यानंतर इन्व्हेंटरी समोर 2,25,000 रुपये. ट्रेड रिसिवेबल समोर नोट नंबर 3 अमाऊंटमध्ये 79,800 रुपये. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर 12,000 रुपये. लोन समोर नोट नंबर 4 अमाऊंटमध्ये 51,800 रुपये. ऍसेट साईडची बेरीज 11,41,350 रुपये. इथे अदर करंट ऍसेट समोर 15,000 लिहायचे राहिले होते, ते लिहून घ्या. अदर करंट नॉन करंट ऍसेट समोर 15,000. त्यानंतर इन्व्हेंटरी समोर 2,25,000. ट्रेड रिसिवेबल समोर 79,800. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर 12,000 रुपये. लोन समोर 51,800 रुपये नोट नंबर 4 आणि टोटल 11,41,350 रुपये. आता लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर कॅपिटल समोर नोट नंबर 5